एक असतो बघा असा सिनेमा जो की काही पण तयार करायचं म्हणून तयार केला जातो आणि एक म्हणजे की एकदम प्युअरली हार्टेडली आणि खूप छान प्रकारे मनातून डायलॉग जे आहे ते लिहिलेले असतात, जे ऐकल्यानंतरच आपल्या मनाला जे आहे ते मिळतात. अशाच एका सिनेमाचं ट्रेलर जे आहे मी बघितलं, ज्याचं नाव आहे बघा उत्तर आईला माहीत असतं. या सिनेमाचं ट्रेलर बघितल्यानंतर मला एकच शब्द आठवला आणि ते म्हणजे खूप छान. मी कशामुळे म्हणतोय? कारण की सिनेमामधील डायलॉग्स जे आहेत, खूप छान प्रकारे जे आहे ते लिहिलेले आहेत. डायलॉग, स्क्रीन प्ले आणि स्क्रिप्टिंग खूप भारी आहे या मूव्हीची. ते आपल्याला ट्रेलरमधूनच जे आहे ते समजतं बघा. आई आणि मुलांची नोकझोक, ते आई आणि मुला यामधील दोघांचं प्रेम जे आहे, ते खूप छान प्रकारे या सिनेमाच्या ट्रेलरमधूनच आपल्याला दिसत आहे, की पोर्ट्रे जे आहे ते केलेलं आहे बघा. आणि बाकी म्युझिक देखील या सिनेमाचा खूप छान, शांत, काम म्युझिक आहे बघा. जे बघून अतिशय मनाला भिडतं. माझ्या ते भिडलं बघा, कारण की आई आणि मुलाचं जे प्रेम जे आहे दाखवण्याचं, जे माध्यम दाखवण्याची जी स्टोरी त्यांनी घेतलेली आहे, खूप भारी वाटते बघा. थोडंसं तंत्रज्ञानाशी देखील त्यांनी संबंध जे आहे ते जोडलेला आहे आणि खूप भारी ट्रेलर जे आहे ते दिसलं बघा. अभिनय बेर्डे, ऋता दुर्गुले, निर्मिती सावंत, रेणुका शहाणे हे सर्व चारही जण जे आहेत खूप जास्त छान काम करताना याच्यामध्ये दिसत आहेत. यामध्ये निर्मिती सावंतचा तरी तेवढा रोल ट्रेलरमधून दिसला नाही. परंतु बाकीचे सर्व तिन्ही जे ॲक्टर्स आहेत त्यांचं वर्क जे आहे खूप भारी दिसत आहे ट्रेलरमधून. मला मूव्हीचं टोटल सेक्शन्स जे आहेत खूप छान दिसले बघा. सिनेमॅटोग्राफी वाईज असेल, खूप भारी मला हा सिनेमा दिसला बघा. ओव्हरऑल त्यामुळं चांगलं एक काहीतरी ट्राय करत आहेत, मी असं म्हणू शकतो आणि मला ह्या सिनेमाचं ट्रेलर आवडलं बघा. तुम्हाला ट्रेलर कसं वाटलं व कसं नाही, नक्की तुमचं मत मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. धन्यवाद.